सुंदर अशी सकाळ झालेली आणि अशी सकाळ माका रोज बघूक गावत नाही, कारण मी उठतेच 8 वाजता. तर आज लवकर उठायचं कारण म्हणजे माका एक जरा काम करूचा होता. आता ह्या काम करताना बघून मम्मी जरा शॉकच झाली, कारण जो पोरगो रोज 8 वाजल्याशिवाय उठत पण नाही, तो आज 7 वाजल्यापासून काम करीत होता. ता बघून जरा तिका आश्चर्यच झाला. तर म्हटलं काय नाही, मग नंतर मी काम करूक सुरुवात केलंय माझं. आता हे जे तुमका समोर गोंते दिसतात ना, त्याच्यात माका हे सगळी वाळू भरूची होती. आता वाळू भरूचं कारण असं, कारण ही जी वाळू आमची ती उरलेली आहे कामाची, तर ती काकांका राजापुरा घेऊन जाऊची होती. तर त्यांनी माका हे काम कधीच सांगलं नाही होता, पण आता माका मुहूर्तच गावत नाही होतं. तर आज मुहूर्त गावलेलो. तर म्हटलं ते आधी पहिला काम करून घ्यावं. तर अगोदर मी थोडी गोंती भरून ठेवलेलं आहे. मग नंतर थोडी गोणी भरूचे होते, ते पण नंतर भरले. तुम्ही समोर बघू शकता, जवळजवळ 17 नाही 16 भरलेले आहे गोणे. आता एकट्यानं भरले त्याच्यामुळे जरा वेळ लागलो, आणि ह्या करता करता कधी समोर खड्डो पडलो माका समज लावून. आता दिसाक विचित्र दिसत होता, म्हणून मग ती बाजूची वाळू होती ती सगळी खड्ड्यात हे केलं आणि एक लेवल करून घेतलंय. आणि नंतर मग खोरा आणि टप धुवून ठेवले, आणि बरोबर मी घरात येले आणि थोड्याच वेळात जोरदार पावसाक सुरुवात झाली. आता पाऊस नंतर येलो, तो काय मी व्हिडिओ घेतलाय ना. आणि त्याच्यानंतर हे पप्पाने सकाळी चिबूड आणले होते, त्यात साखर टाकून ठेवलेलं होतं. आता इले आणि चिबूड खाल. आज आमचा ताई जायत होता सासरवाडीत, तर माका वाटलं आज माय लेकीन जरा रडगाणा बघू गावात म्हणून थंय गेलंय, पण रडगाणा काय बघू गावला नाही. मग नंतर ती केली ताईन माका बाय केलं, आणि मी सुद्धा एका बाय केलं, आणि मग रिक्षेतनं जाऊ निघाली. काकाने काकी सुद्धा गेली. आणि मग त्याच्यानंतर दुपारी एवढ्या जोरात वादळ आलं ना, तुम्ही बघू शकता समोर. संध्याकाळी गेलेलो मी अनुच्या घराकडे, आणि बाहेर बसायला मी गजाली मारितच होता. तवसर अनुच्या आत्याने मग काही शेवयाची खीर आणून दिली, आणि ती खालं. म्हटलं आता काळोख झालो जाते घराकडे, तर जायसर काळोखच झालो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर बघित असाल तर फॉलो करा.